कलकत्त्याचे सर्वच आपले निवडून आलेले सदस्य आहेत ते आलेले आहेत. काय एकंदरीत प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? पूर्ण एकतर्फी ही निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब हे मोठ्या फरकाने ह्या निवडणुकीत विजय होते. ह्या निवडणूक लागण्याची कुठलीही शक्यता खूप कमी होती, पण केवळ विरोधाला विरोध म्हणून ही जी निवडणूक लागलेली आहे. निकाला दिवशी विरोधकांना त्यांची जागा दाखवणारी ही निवडणूक असेल. मोठ्या फरकाने ही निवडणूक आम्ही जिंकू. एका व्यक्तीचा इगो दुखवल्यामुळे निवडणूक लावली, त्या व्यक्तीचा इगो आता संपलाय का? या निवडणुकीच्या मतदानाने संपेल असं वाटतं? निकाला दिवशी संपून जाईल. निकाला दिवशी ज्यांनी निवडणूक लावलं ज्या इगो पोटी, तर त्यांना त्या दिवशी ती जागा कळून जाईल की आपण आपलं संख्याबळ नसताना सुद्धा ही केवळ आपल्या स्वतःच्या इगोसाठी ही निवडणूक जिल्ह्यावर लागली. त्यांना ह्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट शक्ती समोर येईल का? कारण हर हर महादेवचं स्टेटस जे आहे ते विरोधकांकडून ठेवण्यात येत आहे. निरीक्षण मोहिते पाटलांनी ते स्टेटस ठेवले आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा दावा केलेला आहे की अदृश्य शक्ती आमच्या मागे आहे. कुठलीही अदृश्य शक्ती यांच्या पाठीमागं नाही आहे. यांची अदृश्य व्हायची हळूहळू वेळ यायला लागली म्हणून त्यांना सुचत आहे. आणि हर हर महादेव जय श्रीराम हा घेऊन नारा आम्ही निघालेला आहोत. त्यामुळं हर हर महादेव जय श्रीराम हे नारा आमच्या सोबत आहे. त्यामुळं निश्चिंत आम्ही आहोत, कुठलीही काळजी नाही आहे. आणि अशा कुठलेही त्यांना अपेक्षित आहे ते ह्या निवडणुकीत होणार आहे. दादा, काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चेन वोटिंगचं त्याच्यावर काय त्यांना आरोप करण्याच्या पलीकडं चेन वोटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्या पलीकडे जागाच नाही आहे. थोडक्यात निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जे बोलायला पाहिजे ते निकालाच्या अगोदर ते बोलायला लागले. त्यामुळे तुम्ही निकालाची स्पष्टता त्यांच्या स्टेटमेंट बघून आपल्याला काय नेमका निकाल काय असेल? निकाल कसा लागेल? एकतर्फी निकाल असणार आहे. आम्ही त्यांना 2 अंकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला यश येईल. शिवसेना शिंदे गटाच्या बाबतीत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात होते की शिवसेना आपल्यासोबत राहणार नाही किंवा दगाबाजी होईल, असं काही वाटतं चित्र शिवसेना शिंदे गट सोबत? शिवसेना शिंदे गट असेल आणि अजितदादा NCP गट असेल, हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. महायुती भक्कम आहे आणि आम्ही चांगल्या बहुमताने निवडून येऊ. कुठेतरी स्थानिक आघाड्यांचा पण प्रश्न होतो यामध्ये, ते तुमच्या सोबत राहतील? राहिलेत, उघड राहिलेत खूप जण, म्हणजे असे लपूनही नाही, ओपन उघडरित्या आमच्या सोबत आहेत. दादा, काल त्याने म्हणजे पत्रकार परिषदेत असं सांगितलंय की ते जे मतदार आहेत ते कुणाला मतदार करणार हे बाहेर येणार नाही. उगाच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत त्या नगरसेवकांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. मी काय म्हणलं, निकाल झाल्यावर ज्या गोष्टी त्यांना बोलायच्या आहेत ते कदाचित त्यांना लक्षात आले नाही. ते निकालाच्या अगोदरच बोलायला लागलेत. थोडक्यात निकाल झाल्यावर जे कारण सांगायचे आहेत ते अगोदर मांडत आहेत. त्यामुळं आमचा निकाल स्पष्ट आहे, आमचा विजय निश्चित आहे. राजेंद्र राऊत भाजपा महायुतीचे उमेदवार यांचा विजय निश्चित आहे.